सर प्लीज, सर माझं म्हणणं एकदा शांतपणे ऐकून घ्या ना. सर माझ्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे. प्लीज सर. सर माझं आयुष्य कसं गेलं मला नाही माहीत, पण गेली 10 वर्ष त्या कंपनीत काम करताना मी फक्त एकच स्वप्न पाहिलं. माझा मुलगा साईश, तो कधीही माझ्यासारखा मजूर नसावा. त्याला इंग्रजी वाचताना अडखळायला नको. स्टेजवर उभं राहून चार चौघात त्याला आत्मविश्वासानं बोलता आलं पाहिजे. हे जे इंग्रजी नावाचं लेबल आहे ना सर, ते माझ्या मुलासाठी फक्त एक भाषा नाहीये, तर या जगात उभं राहण्यासाठीचं शस्त्र आहे. सर माझ्याकडे इतका पैसा नाहीये जे बाकीचे पालक सहज देऊन मोकळे होतात. महिन्याचा पगार आला की अर्धा पगार घर भाड्यात आणि किराणा सामान आणण्यात निघून जातो. पण सर माझ्या बायकोने दागिने गहाण ठेवलेत. हो सर, फक्त या ऍडमिशनसाठी. तिचं म्हणणं आहे की आज जर आपण कष्ट केले तर आपला मुलगा शिकून खूप मोठा साहेब होईल. सर मी फार शिकलो नाही, पण आज मला शिक्षणाची किंमत कळते. सर हवं तर माझ्या मुलाची परीक्षा घ्या. तो जर नापास झाला ना, तर मी पुन्हा कधीही तुम्हाला त्रास देणार नाही. तो खूप हुशार आहे सर. फक्त माझ्या गरिबीमुळे त्याचं ऍडमिशन नाकारू नका. प्लीज सर.